नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बघणार आहोत। होळी री होळी पुरणाची पोळी। तर आपण आज छान अशी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी बघणार आहे। त्यासाठीच एकदम अशा छान पुरणपोळी फुटू नये यासाठीच्या ट्रिक सांगितलेल्या आहे आणि एकदम असं परफेक्ट प्रमाण सांगितलंय पुरणपोळीचं। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ पोस्ट झाला की लगेच नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर पुरणपोळी करणार आहे त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। स्टार्टिंगचं तर पुरणाचं सारण भरणार आहे त्याचं साहित्य बघूया। तर 1 वाटी गूळ घेतलाय, ह्याच वाटीने मोजून इथे 1 वाटी डाळ घेतली आहे, अर्धा तास भिजत ठेवली आहे। कमीत कमी अर्धा ते पाऊण तास भिजवायची डाळ, किंवा जास्तीत जास्त 2 तास। 2 तासाच्या वर जर डाळ भिजवली तर पुरण नंतर पातळ होऊ शकतं। तर आपण हळद घेतली पाव चमचा, यामधली आपल्याला अर्धी हळद डाळ शिजताना टाकायची आहे। अर्धी हळद आपल्याला पीठ भिजवताना टाकायची, म्हणजे रंग छान दिसतो पुरणपोळीचा। पाव चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड घेतली आहे आणि साजूक तूप घेतलंय। साजूक तूप आपल्याला पुरण शिजल्याच्या नंतर लागणार आहे, ते दाखवतेच पुढे मी। तर आपण आधी डाळ शिजायला टाकून देऊया। तर इथं पाणी गरम करायला ठेवलंय, कुकर मध्ये डाळ शिजवणार आहे। तर पाणी गरम करायला ठेवलं होतं। 1 वाटी डाळीसाठी 3 वाट्या पाणी ठेवलंय इथं गरम करायला, कारण आपण याचं येळवणी पण काढणार आहे त्यामुळं। आता पाणी गरम झालं, उकळलं की त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे। गॅस फुल करायचा। आता यामध्ये पाव चमचा हळद घेतली आहे, त्यातली अर्धी हळद आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि साहित्यामध्ये सांगितलं नाहीये, पण डाळ शिजताना कधी पण थोडस तेल टाकायचं। इथं मी 1 चमचा भरून तेल टाकते। आता मिक्स करायची आहे डाळ। आता डाळीवरती जो फेस दिसतोय हा आपण काढून घेणार आहे, जेणेकरून कुकर मधनं डाळीचं पाणी बाहेर येणार नाही शिजताना। आता जेवढं शक्य आहे तेवढा फेस आपण काढून घेऊया या डाळीवरचा। तुम्ही पातेल्यात पण शिजू शकता ही डाळ, पण पातेल्यात जास्त वेळ लागतो, तर कुकर मध्ये शिजवली तरी चालेल। आता आपण झाकण लावून घेऊया कुकरचं आणि 4 शिट्ट्या घेणार आहे मी। तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते ते तुम्ही तेवढ्या शिट्ट्या करून घ्या कुकरच्या। तोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर हे बघा, पीठ घेतलंय इथं 2 वाट्या पीठ घेतलंय, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ, एवढंच साहित्य लागणार आहे। आणि नंतर आपण जेव्हा मळून घेऊ चांगलं पीठ भिजल्याच्या नंतर, तेव्हा आपल्याला यामध्ये तेल लागणार आहे। तेलावरती छान असं मळून घ्यायला लागतं पीठ, त्यामुळं। तर आपण आता पीठ मळून घेऊया आधी। आता पीठ मळताना आपण जी हळद घेतली आहे त्यातली अर्धी उरवलेली ती यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे छान मिक्स होईल। चवीपुरतं पिठाच्या थोडंसं मीठ घ्यायचंय, खूप जास्त मीठ नाही घेतलंय। आता हे मिक्स करून घेऊया साहित्य, म्हणजे सर्व पिठाला छान हळद आणि मीठ लागेल। ते पिठामध्ये कधीच मळताना कोरड्या पिठामध्ये तेल टाकायचं नाही, त्याचा लवचिकपणा असतो पिठाचा, मळल्यानंतर तो राहत नाही, त्यामुळं फक्त गव्हाचं पीठ घेतलंय। आता चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचंय इथं। तर हे बघा, या पद्धतीने इथं पीठ मळून घेतलंय। असं थोडं भिजल्याच्या नंतर अजून सैलसर होतं ते। आता झाकून ठेवायचा आहे हा गोळा, एखाद्या भांड्याने झाका किंवा ओलसर कपड्याने झाकून ठेवायचा, म्हणजे वरून असे त्याला कडक असा लेयर तयार होत नाही। तर डाळ शिजली आहे, बघूया आता। तर डाळ एकदम अशी छान मॅश होते बोटावरती आणि अजिबात असे कण लागत नाहीये डाळीचे, हे बघा। तर डाळीमध्ये अजिबात असे कण राहिले नाही पाहिजे, नाहीतर पुरण असं कोरडं होतं, त्यामुळं। आता यातलं येळवणी काढून घेऊया। तुम्हाला येळवणीची आमटी पण दाखवणार आहे, पण व्हिडिओ पुरणपोळीमध्ये एकत्र दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, तर त्याची सेपरेट रेसिपी येणार आहे। आता येळवणी काढून घेऊया। आता पुरण का पातळ होतं, तर
पाणी छान निथरून घ्यायचं आहे. पुरणाचं जे येळवणे असतं ते अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे डाळीमध्ये, त्यामुळं पण पुरण नंतर पातळ होऊ शकतं. आता थोडा वेळ आपण हे असंच ठेवणार आहे 5-7 मिनिटं, म्हणजे यातलं पाणी पूर्ण, डाळीतलं पाणी पूर्ण निघून जाईल. तर डाळीतलं संपूर्ण पाणी निघालंय. आता एका कढईमध्ये काढून घेतलंय मी. डाळ अशी आहे बिना गुळ टाकल्याची, अशीच आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. जेवढी मॅश होईल तेवढी मॅश करायची. तर हे बघा, ह्या प्रकारे आपण डाळ मॅश करून घेतली आहे. यामध्ये आपण घेतलेला जो गुळ आहे तो टाकून घेऊया. गुळ न टाकता मॅश करायची. आधी डाळ आपण जेव्हा पुरणाला चटका देतो तेव्हा डाळ पुन्हा आहे तशीच होते ती, म्हणून अशी मॅश करून घ्यायची. आणि नंतर पुरण वाटताना पण पटकन वाटल्यात जातं पुरण पण. आता हे मिक्स करून घेऊया खालीच. आता ही गॅसवर ठेवून घेतली कढई. आता आपल्याला छान असं पुरणाला चटका देऊन घ्यायचा आहे किंवा पुरण पुन्हा शिजून घ्यायचं आहे गुळामध्ये. आता यामध्ये आपण जे तूप घेतलंय त्यातलं 1 चमचा भरून तूप टाकायचं, म्हणजे पुरणपोळी अशी छान खमंग लागते आणि पुरण पण असं लोण्यासारखं होतं छान. मीडियम गॅसवरती आपल्याला पुरण परतून घ्यायचं आहे असं छान. तर हे बघा, स्टार्टिंगला असं थोडंसं पातळ होतं, मग हळूहळू बरोबर ते घट्ट व्हायला सुरुवात होते 4 ते 5 मिनिटानंतर. तर हे बघा, 4 ते 5 मिनिटांनी अशी पुरण दाटसर व्हायला सुरुवात होते. अजून 5 ते 6 मिनिट लागतील आपल्याला पुरण परतवण्यासाठी. मोठ्या गॅसवर परतायचं नाही, नाहीतर खाली करपू शकतं. त्यामुळं मध्यम गॅसवर परतायचं आणि आपल्याला सारखं हलवत राहायचं हे कंटिन्युअसली. तर हे बघा, 3 ते 4 मिनिटांनी आणखीन असं एवढं घट्ट झालंय आपलं पुरण. तर अजून आपल्याला परतवायचं आहे थोडा वेळ, अजून 3 ते 4 मिनिट लागतील परतवायला. पुरण शिजलंय की नाही ते कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढं. आता इथं गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती 3 ते 4 मिनिट आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा 3 ते 4 मिनिटांनी बघा पुन्हा जास्त घट्ट झालंय आणि आपलं आता पुरण शिजलंय छान. पुरण शिजलंय हे कसं ओळखायचं? पुरण आपल्याला सर्व असं पसरवून घ्यायचं कढईमध्ये, चेक करायचं. जर उलटनं उभं राहिलं तर याचा अर्थ आपलं पुरण शिजलंय. आणि तुम्ही जर पुरण असं एका ठिकाणी जमा करून असं उभं केलं तर ते आपोआप उभं राहतं. आपण मी तुम्हाला स्टार्टिंगला पहिल्यांदा दाखवलं ना, खूप जास्त घट्ट झाला, पण त्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिट पुन्हा परतवलं तर तेव्हाच काही तिथंच चूक करतात बऱ्याच जणी. तर असं एक जमा करतात एका ठिकाणी आणि उलटनं उभं करून बघतात आणि त्यांना वाटतं आपलं पुरण शिजलंय. तर आता पुरण शिजलंय छान आपलं. हे बघा, पुरण पसरवून आणि उलटनं उभं करायचं, याचा अर्थ आपलं पुरण छान शिजलंय. गॅस बंद करते. आता गरम गरम येतेच आपल्याला वाटून घ्यायचंय. आता ज्या चाळणीमध्ये आपण डाळ काढून घेतली होती तेच पुन्हा चाळणी घेतली, पुरणाचीच आहे ती चाळणी. तुम्ही मिक्सरला पण करून घेऊ शकता बारीक किंवा पुरण यंत्रामध्ये. आता थोडी थोडी करत आपण डाळ यामध्ये टाकून घेऊया आणि बारीक करून घेऊया. हाताने करायला जाऊ नका, कारण खूप गरम असतंय. खूप जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 मिनिटात हे आपलं पुरण बारीक होतं या चाळणीतनं, कारण डाळ छान शिजलेली होती त्यामुळं. आता अशीच याच पद्धतीने मी इथं बारीक करून घेते. आणि हे बघा, आपली पूर्ण डाळ अशी वाटून झाली इथं आणि बघू शकता काहीच राहिलं नाही चाळणीवरती अजिबात. यासाठी डाळ छान अशी शिजलेली पाहिजे. तर पुरण बघू शकता आपलं किती छान झालंय. आणि आता आपल्याला यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड टाकायची आहे. आता हे मिक्स करून घेऊया. गरम आहे त्यामुळे उलटण्याने करते. आता आपल्याला पुरण छान मिक्स करून घेऊया आणि थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण पीठ बघूया आता कसं भिजलंय ते. आता हे थंड करून घ्यायचं. पुरण आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी अजिबात गरम नकोय. गरम जर पुरण असलं पुरणपोळी फुटायची शक्यता असते, त्यामुळं आता थंड करून घेते पूर्ण. तर हे बघा, पीठ झाकून ठेवलेलं बघूया आता. हे बघा छान भिजलंय. आता आपल्याला तेल पाण्यावरती थोडंसं मळून घ्यायचंय. हे स्टार्टिंगला थोडंसं 1 चमचा भरून तेल टाकूया. अगदी मऊ असं भिजलंय, पाणी लावायची सुद्धा गरज नाहीये, एवढं छान भिजलंय. स्टार्टिंगला जर सैलसर मळलेलं असलं पीठ तर नंतर पाण्याची गरज पडत नाही. इथं घेतलं होतं मी वाटीमध्ये पाणी, पण पाण्याची गरज नाहीये.
खूप जास्त पातळ पण नकोय आपल्याला पीठ। आता तेलावरती आपल्याला छान असं मळून घ्यायचंय। 3 ते 4 चमचे तेल टाकून मळून घ्यायचं छान असं। आपटून आपटून मळलं तरी चालतं हे पीठ, म्हणजे असं छान लवचिक होतं। तर हे बघा असं आपलं पीठ असं मऊ छान झालंय मळून। 5 ते 6 मिनिट छान मळून घेतले तेलावरती। हे बघा छान असं मऊ लुसलुशीत कापसासारखं तयार झालंय। आता पोळी करायला घेऊया। पुरण थंड झालं असेलच आपलं आता। तर इथं पॅन गरम करायला ठेवलाय। तुम्ही जो रोजच्या वापरातला तवा वापरत असाल त्यावरती केली तरी चालेल। आता पुरण पण आपलं छान असं थंड झालंय, पूर्ण थंड झालं। खूप जास्त कोरडं नाही किंवा खूप जास्त असं पातळ नाही, मस्त आहे। आपलं पीठ जसं मळ्यात गेलंय त्याच पद्धतीमध्ये आपलं पुरण पण तयार झालंय। दोन्ही सारख्या पद्धतीचं असलं पुरण आणि तर शक्यतो फुटत नाही, त्यामुळं ते छान झालंय। अगदी मऊ लुसलुशीत झालंय पुरण पण। पोळी करून घेऊया। तर इथे एक पिठाचा उंडा घेतलाय। आता तुम्हाला किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे त्यानुसार इथं पिठाचा उंडा घ्या। आता एवढासा घेतलाय मी आणि पुरणाचा पण मी तेवढाच घेणार आहे किंवा त्याच्या तिप्पट घ्यायचा, म्हणजे छान अशी गुबगुबीत आपली पुरणपोळी तयार होते। आणि असा गोळा करून घ्यायचा। कमी पुरणाची पण करू शकता, पण खायला एवढी छान नाही लागत। बरोबरीचं असलं तरी चालतं पुरण। हे बघा या पद्धतीमध्ये आपण गोळा तयार करून घेतलाय आणि बघू शकता तुम्ही पिठाच्या उंड्यापेक्षा पुरणाचा उंडा थोडासा मोठा आहे। तर आपल्याला इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय, तुम्ही इथं तांदळाचं पीठ वापरू शकता, म्हणजे पोळी भरभर सरकते। आता थोडंसं घोळून घेऊया। मध्ये जाड ठेवायचं आहे आणि साईडनीच फक्त आपल्याला मोठा करत जायचंय। हे तुम्ही लाटण्याने पण लाटून घेऊ शकता। आता उंडा ठेवून घेऊया। आता ह्या 3 बोटांनी आपल्याला पुरण प्रेस करायचंय खाली आणि अंगठ्याच्या साह्याने पीठ हे उचलत चालायचंय, म्हणजे पुरणपोळीची आपली पारी तयार होते इथं। हे बघा आणि ही साईड आपल्याला जाडच ठेवायची, खालची साईड, म्हणजे पुरणाची पोळी फुटत नाही आपली। आता ह्या पद्धतीने आपण असं त्याचं तोंड मिटून घेऊया। खूप जास्त पीठ नव्हतं त्यामुळे मी इथं जागच्या जागी चिपकवलंय। तुम्ही जास्त पीठ असेल तर काढून घेऊ शकता। तर आता थोडंसं हातावरती प्रेस करूया। आपल्याला आता हे पिठामध्ये घोळून घ्यायचंय जरा। आता हे साईडला ठेवूया। आता ही प्रेस करत करत आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे, म्हणजे सगळीकडं कडेपर्यंत आपलं पुरण पोहोचतं। आता थोडंसं पीठ घ्यायचंय आपल्याला यावरती आणि दोन्ही साईडनी लावून घेऊया आणि कडेकडेने आपल्याला ही पोळी लाटत चालायची आहे। खूप जास्त प्रेस करत लाटायची नाही। थोडीशी लाटून झाली की आपण दुसरी साईड थोडंसं पीठ लावायचं आणि दुसऱ्या साईडला पण थोडंसं लावून घेऊया आणि लाटत चालायची आपल्याला। ही कडेकडेने लाटायची किंवा पोळपाट फिरवला तरी चालेल। आणखीन एकदा पलटून घेऊया। तर हे बघा आपली पुरणपोळी इथं तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कडेपर्यंत आपलं पुरण गेलेलं आहे। तुम्हाला दाखवते झूम करून। तर हे बघा एकदम असं कडेपर्यंत पोहोचलंय। आता भाजून घेऊया। तर तवा आपला छान असा गरम झालेला पाहिजे, म्हणजे पोळी पण अशी वातळ होत नाही। पोळी टाकून घेतली आहे तव्यावरती। आता फुल गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे पोळी। कमी गॅसवरती पोळी भाजायची नाही, त्यामुळं पण पोळी वातळ होऊ शकते पुरणपोळी। आता हे बघा थोडेसे बबल्स यायला लागले की पोळी आपण पलटून घेऊया। आता तुम्हाला तेल तूप काय वापरायचंय ते तुम्ही वापरू शकता। इथं मी तेल टाकते। दुसरी साईड पलटवली की तेल टाकून घ्यायचं। आता मी इथं ते उलटण्याच्या साह्याने उलटवून घेते। दोन्ही साईडने तेल टाकून घेते। खूप जास्त उलट सुलट करत आपल्याला पोळी भाजायची नाहीये। तर हे बघा आपली पोळी छान अशी तयार झालेली इथं। तर खमंग अशी भाजलेलीच पुरणपोळी छान लागते, खरपूस अशी। तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये आवडते त्या पद्धतीमध्ये तुम्ही इथं भाजून घेऊ शकता। तर हे बघा छान झाली आपली पुरणपोळी दोन्ही साईडनी। पोळी जास्त फुगली नाही तरी चालेल, पण चवीला छान झाली पाहिजे, हेच फक्त लक्षात ठेवायचं कधी पण। आणि भरपूर असं पुरण भरून आपण पोळी केलेली आहे आणि अशी गुबगुबीत तयार झालेली पुरणपोळी। आता काढून घेऊया। तर अशा जाळीवर काढते मी, म्हणजे खालून तिला वाफ धरणार नाही आणि पाणी सुटणार नाही। आता आणखीन एक करून दाखवते।
तर आधी सारखाच एक गोळा काढून घेतलाय पिठातला आणि पिठात घोळवून घ्यायचंय हा. याची अशी पारी तयार करायची. सेम प्रोसेस करते. आता पुरण पण आपल्याला तेवढंच त्याच प्रमाणामध्ये घ्यायचंय किंवा थोडं जास्त घेतलं तरी चालेल. तर आता आधी सांगितल्याप्रमाणे ह्या 3 बोटांनी पुरण प्रेस करायचं खाली आणि अंगठ्याच्या साहाय्याने पिठाचा गोळा वरती, पिठाची पारी वरती ढकलत चालायची आहे. आपोआप उंडा तयार होतो. किती पण पुरण बसवू शकता तुम्ही अशा पिठामध्ये. छान पीठ भिजलं ना का छान होते पोळी. आता यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊया. आधी सारखंच आपल्याला प्रेस करायचं आहे. हे बघा, आता अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आणि यावरती लाटून घेऊया आपण. कडाकडा लाटायचं आहे, मध्ये अजिबात लाटायचं नाही. उलट सुलट करून आता पोळी मी लाटून घेते. तर हे बघा, छान अशी आपली पुरणपोळी लाटून झाली इथं आणि भरपूर अशी पातळ लाटली ही. तर सेकंड खूप जास्त पातळ लाटली मस्त अशी. आता भाजून घेऊया. तर पुरणपोळी टाकून घेऊया. खूप जास्त पीठ नाहीये, बघू शकता तुम्ही, अजिबात पीठ नाहीये पोळीला. पीठ ठेवायचं नाही म्हणजे पुरणपोळी आपली वातड होत नाही. तर हे बघा, थोडेसे बबल्स यायला लागले की पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि अगदी काठोकाठ पुरण भरलंय. आता आपण इथं तेल टाकून घेऊया पुरणपोळीवरती. तर बघू शकता छान अशी टम्म फुगली आपली पोळी. आता दुसरीकडनं पलटून घेऊया. दोन्ही साईड छान आपल्या भाजून झाल्या आहेत पुरणपोळीच्या. बघू शकता फुगली होती आणि पलटवताना थोडीशी मिस्टेक झाली त्यामुळे ती अशी दिसते. तर हे बघा, छान आपली भाजून झाली खमंग अशी, खरपूस अशी. काढून घेऊया आणि बाकी सर्व पण आता अशीच करून घेते मी. तर छान अशी आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तर तयार झालेली आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसते आणि खायला पण तेवढी छान झालेली असणार आहे. तर भरपूर असं पुरण भरलेली गुबगुबीत अशी आपली पुरणपोळी तर तयार झालेली खाण्यासाठी. तुम्हाला थोडीशी फोडून पण दाखवते. तर हे बघा, अगदी कडेपर्यंत पुरण आहे काठाच्या आणि पुरण आपलं आहे तसंच मऊ आहे, अजिबात असं सुक्क झालं नाहीये. खूप छान झालंय आणि पुरणपोळी अशी खमंग अशा भाजल्यात गेले आणि वरचा लेअर एकदम असा पातळ झालाय त्यामुळे तुम्हाला थोड्याशा फुटलेल्या दिसत आहे. पण अशा पातळ लेअरच्याच पुरणपोळ्या खूप छान लागतात खाण्यासाठी. बघू शकता तुम्ही, खूप असा मांड्या असतात ना, मांड्यांसारखा असा लेअर झालाय पूर्ण पातळ. हे बघा, आणि अशीच पुरणपोळी खायला छान लागते. पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलंय. छान अशी गरमागरम पुरणपोळी आणि पुरणपोळी खोलून दाखवते आणि त्यावरती छान असं साजूक तूप. नुसती सुक्की खायला पण खूप छान लागते अशी पुरणपोळी. नक्की ट्राय करा. तर बघितलं ना किती छान आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी तिचा वरचा जो पिठाचा जो लेअर असतो तो एकदम असा पातळ झालेला आहे. अगदी खापरावरची पुरणपोळी असते ना, म्हणजे मांडे, त्या पद्धतीची आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अजिबात लाटताना फुटत नाही की काहीच नाही. तर खायला पण तेवढीच रुचकर झालेली असणार आहे. तर नक्की ट्राय करा रेसिपी. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. रेसिपी तर आवडलीच असेल त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.